नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये लगबग पाहायला मिळते। इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात सुद्धा झाली आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हा अर्ज स्वीकारणार आहेत। जिल्ह्यातील 3 नगर परिषदा, 1 नगर पंचायत यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। युती आणि आघाडी होणार का या संदर्भात अजूनही संभ्रम आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याला आणखी तपशील देतील। नगरपंचायत नगर परिषदांचे निवडणुकीचे अर्ज आजपासून दाखल करायला सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं तर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत हे अर्ज आज दाखल होणार आहेत। आजपासून सुरुवात झालेली आहे। एकंदरीत तर सिंधुदुर्गामध्ये 3 नगर परिषदा आहेत आणि 1 नगर पंचायत आहे। आपण सध्या कणकवली जी नगर पंचायत आहे तिथे 17 प्रभाग आहे। 17 प्रभागासाठी हे अर्ज आजपासून दाखल करायला सुरुवात होतील। सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत हे अर्ज इथे स्वीकारले जाणार आहेत। आपण बघतो ही कणकवली तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। निवडणूक अधिकारी जे कणकवली तहसीलदार आहेत दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे। आणि तशाच पद्धतीने आता सध्या आपण पाहिलं तर अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी जे उमेदवार आहेत ते उमेदवारांची कागदपत्रांची आता छाननी सुरू आहे। प्रत्येक जण हा आपला कागदपत्र आहे तो तपासून बघत आहे आणि ऑनलाईन अर्ज भरत आहे। ज्यांना लागणारे संबंधित कागद आहेत ते देखील पाहत आहे। पण दुसरीकडे पाहता सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती अजूनही महायुतीमध्ये शंका आहे किंवा महाविकास आघाडी होणार की नाही ह्याच्या देखील दोन्ही पक्षामध्ये अजून फायनल कुठला निर्णय झाला नाही। त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे सेना असेल यांच्यामध्ये शहर विकास आघाडीचा एक पर्याय पुढे उभा आला होता, त्याच्यावर देखील अजून कुठला निर्णय झालेला नाही। तशाच पद्धतीने भाजपकडून देखील अजून जे उमेदवार आहेत तो अजून निश्चित करण्यात आलेला नाही। तरी देखील समीर नलावडे यांचे नाव पुढे येते। कणकवलीमध्ये अजूनही संभ्रम अवस्था आहे। त्यामुळे कार्यकर्ते आणि जे आहेत उमेदवार आहेत त्यांनी नेमकं काय करावं हे देखील आता शंका उपस्थित अजून उमेदवार आणि कार्यकर्ते करत आहेत। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।